विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 2 चं शेड्यूल आता डिक्लेअर झालेलं आहे. कॅप राउंड 2 चा फॉर्म भरण्याआधी काही गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. जसं की प्रोसेस, प्रत्येक डेट, त्यासोबतच नवीन रूल्स जे डिक्लेअर झालेले आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की रूल्स कसे आहेत, तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत. चला तर आता पाहूयात ऑफिशियल नोटीस. या ऑफिशियल नोटीस मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शो केलेल्या आहेत. इथे पहा, आता डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 2. आता वॅकंट सीट किती आहेत कॅप राउंड 2 साठी, या सर्व गोष्टी आपल्याला 19 तारखेला डिस्प्ले होणार आहेत. सो त्याआधी तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट तयार करून ठेवा आणि वॅकंट सीट किती आहेत यावरून तुमची नवीन एक प्रेफरन्स लिस्ट त्यामधून क्लिअरिफाय करू शकता. नंतर आहे ऑनलाईन प्रेफरन्स और चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस बाय एलिजिबल कॅन्डिडेट. म्हणजे कॅप राउंड 2 साठी जे कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी त्यांना चॉईस फॉर्म फिल करावा लागतो. तर त्याची प्रोसेस असेल 19 ते 21 तारखेपर्यंत. म्हणजे आपल्याला 3 दिवस दिले जातात. नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राउंड 2. म्हणजे आपल्याला कॅप राउंड 2 चा रिझल्ट कधी पाहायला मिळेल, तर 22 तारखेला. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कॅप राउंड 2 चा रिझल्ट लागल्यानंतर अजून एक गोष्ट असते, फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता ज्यांना कॉलेजमध्ये तर ऍडमिशन घ्यायचंय त्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा भरावा लागतो. समजलं? हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म कंपल्सरी भरावा लागतो. आणि ज्यांना नेक्स्ट राऊंड साठी जायचंय त्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायची गरज नाहीये. सो जेवढा तुम्हाला टाइम दिलाय म्हणजे 23 ते 29 तारीख, तर या तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावे लागतं. ज्यांना कॉलेज मिळालेलं असो किंवा म्हणजे ते कॉलेज पाहिजे असो किंवा नसो, ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तरी तुम्हाला जावं लागेल. आणि जरी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे नसेल तरी तुम्हाला रिपोर्ट करावा लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही चॉईस फॉर्म फिलिंग हे खूप महत्वाचं आहे. कॉलेजचा प्रेफरन्स व्यवस्थित टाकणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तो जो प्रेफरन्स आहे तुम्ही अंडर गायडन्सच टाकत चला, नाही तर तुम्हाला तुमचं कॉलेज व्यवस्थित मिळत नाही. म्हणजे जे पाहिजे, ज्या कॉलेजसाठी तुम्ही बनला आहात ते कॉलेज तुम्हाला मिळत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर छान गायडन्स हवा असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे. त्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला कॉलेजची प्रिफरन्स वाईज लिस्ट तयार करून देतो. याची फीस आहे फक्त 2,000 रुपये. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला तर पाहूया इम्पॉर्टंट रूल्स कोणते आहेत, कोणते रूल्स चेंज झालेत. फर्स्ट रूल पाहिजे, कॅन्डिडेट शुड व्हेरीफाय द फी स्ट्रक्चर ऑफ private minority colleges on the respective college website and the FRA fee regulatory authority website before filling in their choices or preferences. इथे याचा अर्थ काय की तुमचं कॉलेज प्रिफरन्स देण्याआधी कॉलेज वेबसाईट त्यासोबतच FRA वेबसाईट यावरती जाऊन त्या कॉलेजची फीस व्यवस्थित चेक करा. जर त्या फी सोबत तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच चॉईस फॉर्म मध्ये तुम्ही ते कॉलेज फिल करा. नेक्स्ट रूल काय म्हणतो, जर तुम्ही कॅप राउंड 2 ला पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला नीट चॉईस फॉर्म भरावा लागेल. ओके, कारण चॉईस फॉर्म नीट भरला नाही तर तुम्हाला कॉलेज व्यवस्थित अलॉट होत नाही. त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित टाकायची. नेक्स्ट आहे थर्ड रूल, आधीच्या राऊंड मध्ये भरलेल्या चॉईसेस कन्सिडर केल्या जाणार नाहीत. फक्त शेवटी भरलेला चॉईस फॉर्म व्हॅलिड असेल. आता प्रत्येक राऊंड मध्ये आपल्याला वेगळा प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो, हे आता आपल्याला माहितीच आहे. तर आधीचा जो राऊंड फर्स्टचा जो चॉईस फॉर्म असतो तो कंटिन्यू केला जात नाही. त्यामुळे राऊंड 2 ला तुम्हाला वेगळा चॉईस फॉर्म प्रेफरन्स लिस्ट सबमिट करावी लागते. आता फोर्थ रूल काय म्हणतो, तर पहा, जर राऊंड 2 किंवा नंतरच्या राऊंड मध्ये सीट मिळाली आणि तुम्हाला चांगली सीट हवी असेल तर आधी अलॉटेड कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन कंप्लीट करावं लागेल. तुम्हाला सीट मिळो का न मिळो, तुम्हाला सीट मिळाली असेल त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा नसेल, कंपल्सरी तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावे लागेल, रिपोर्ट करावा लागेल. फिफ्थ रूल काय म्हणतोय पहा, बेटरमेंट घ्यायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका.
आता बेटरमेंट तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावा लागेल, पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. पण जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म करायचंय तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल. नेक्स्ट 6 रूल काय म्हणतोय पाहूया. जर अलॉटेड सीट तुम्हाला आवडली असेल आणि ठेवायची असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा भरावा लागेल. नेक्स्ट आता 7वा रूल काय म्हणतोय. दिलेल्या वेळेत अलॉटेड कॉलेजला रिपोर्ट केलं नाही तर पुढच्या कॅप साठी तुम्ही इलिजिबल राहणार नाहीत. म्हणजे आपल्याला दिलेला जो टाइम आहे त्या टाइम मध्ये रिपोर्ट करावंच लागेल. जर त्या टाइम मध्ये लिमिटेड टाइम मध्ये जर तुम्ही रिपोर्ट नाही केला तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही इलिजिबल नसाल. समजलं. आता 8th रूल मध्ये सुद्धा तेच म्हटलंय, वेळेत रिपोर्ट नाही केलं तर पुढच्या कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. फक्त इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन मिळेल. बऱ्याच जणांना डाऊट होता की जर मी कॅप राऊंड थ्रू बाहेर पडलो तर मला इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन घेता येईल का. तर हो, तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन घेता येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता विद्यार्थ्यांकडून जर तुम्ही नर्सिंग सीईटी साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे ज्यामध्ये लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत आणि या कोर्सची नवीन बॅच ही 18 तारखेपासून सुरू होती. सो विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. सीट्स ज्या फुल होत आहेत, एकदा का सीट्स फुल झाल्या त्यानंतर ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका. आपला दर आता विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला नीट, त्यासोबतच पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी, JEE या सर्व एक्झामला टार्गेट करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. आता त्याची प्राइस असेल, जर तुम्हाला सर्व एक्झामला टार्गेट करायचं असेल, या 5-6 एक्झामला टार्गेट करायचं असेल, तुमच्याकडे कॉम्बो ऑफर असेल ती म्हणजे 10,000 रुपये फक्त. 10,000 रुपयामध्ये तुम्ही या सर्व कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. आणि जर तुम्हाला कुठल्याही एका एक्झाम वरती टार्गेट करायचं असेल तर प्राइस असेल फक्त 5,000 रुपये सिंगल कोर्ससाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील आणि स्टुडंट्स देखील असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खाली कमेंट देखील करू शकता. आता आपले लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.